मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। यासाठी मनसेकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मनसेच्या पत्रिकेवर दोन्ही ठाकरेंचे फोटो आहे आणि त्यामुळे दोन्ही बंधू आता एकत्र येणार का ही चर्चा सुद्धा रंगली असल्याचं बघायला मिळतंय। तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहपरिवार पाडव्यानिमित्त गुढीची पूजा सुद्धा केलेली आहे। तर मनसेच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय गडदेंनी घेतला, बघूया। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पडणार आहे। मनसेकडून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। सध्या मी उभा आहे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये। आपण जर पाहिलं तर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मनसेकडून आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। मनसेच्या नेत्यांच्या देखरेखीखाली ही तयारी सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा दादर परिसरातील त्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आहे, या पुतळ्याच्या अगदी समोरच मनसेकडून जे आहे ते भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आले नाही। या व्यासपीठावरती सध्या फुलांची जी आहे ती आरास करण्यात येत आहे आणि आपण जर पाहिलं तर स्टेजच्या दोन्ही बाजूला जे आहे ते मनसेकडून गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशी आकर्षक गुढी देखील उभारण्यात आलेली आणि या स्टेजवरती आज सायंकाळी राज ठाकरे त्यांच्या सोबतच त्यांचे जे नेते आणि उपनेते असतील या व्यासपीठावर बसून या समोरच्या मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। साधारणपणे 80,000च्या आसपास मनसैनिकांना बसण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन विक्रमसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यावरती टीका केलेली आहे। राज ठाकरे यांच्या घरी भाजपचे लोक चहा पाण्याला येतात। उद्याच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसाठी काय भूमिका घेता येईल हे मेळाव्यातून मांडतील, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे। उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीची काय भूमिका घेता येईल अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात। यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे। खरं म्हणजे आज महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे। महाराष्ट्राला कमजोर केलं जात आहे, मराठी माणसाला दुबळं केलं जात आहे। अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला साथ देणं, एकनाथ शिंदेसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाही आहे आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सरकारची अपेक्षा आहे। कोरटकरला आता न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांच्याकडून न्यायालयामध्ये जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। तर कोरटकरच्या सुरक्षेत कसूर नको अशा सूचना कोर्टानं दिलेल्या आहेत। यानंतरची बातमी बीडमधून आहे। बीडमधील अर्धा मसला गावातील मशिदीच्या परिसरात पहाटेच्या सुमारास स्फोट झाला। या घटनेने एकच खळबळ उडाली। पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली। घटनास्थळी पोलीस दलाचं बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। या दरम्यान पोलिसांनी स्फोट प्रकरणात 2 तरुणांना ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली। कर्जमाफी देऊ शकत नाही तर अजित पवारांनी राजीनामा द्यायला हवा असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला। दरम्यान शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकांमध्ये भरावी असं अजित पवार म्हणाले होते। कर्जमाफीसाठी एकनाथ शिंदेंनी उपोषण करावं असं देखील त्यांनी म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कर्जमाफी देऊ शकत नाही तर राजीनामा द्या असं म्हणण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला असल्याचं बघायला मिळालं। मी सवालाला रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करताय का, पैशाचा सोंग नाही करताय। इथं बसणाऱ्यांना किती लोकांना वाटत नाही की माझं आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असावं, पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून परिस्थिती करून आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण
घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा. आता अजित पवारांनी हात वर केलेले आहे. खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे. जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर अभिप्राय वहीमध्ये विशेष संदेश लिहिला. स्मृती मंदिरामध्ये येऊन भारावून गेलेलो भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेलं हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेमध्ये पुढे जाण्याची प्रेरणा देतं. हे स्थान देशसेवेसाठी समर्पित आहे असं सुद्धा त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा स्रोत आहे असंही मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं. स्मृती मंदिरामध्ये येऊन भारावून गेलो असं यावेळेस मोदी म्हणताना आपल्याला दिसलेले आहे. देशसेवेसाठी समर्पित असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. हे स्थान राष्ट्रसेवेसाठी असल्याचं ते म्हणाले. स्मृती मंदिरातील अभिप्राय वहीमध्ये मोदींनी हा संदेश लिहिला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात देखील त्यांनी लिहिलं असल्याचं आपण पाहू शकतो. त्यांचा अभिप्राय जो आहे तो आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जात असल्याचं बघायला मिळते. मुंबईमधील गिरगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली आहे. यंदाच्या या शोभायात्रेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माय मराठी ही थीमही करण्यात आलेली आहे. गिरगावमध्ये शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाला गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमध्ये आवाज मिळाला. ज्या सोसायट्यांनी मराठी माणसाला शाकाहारी जेवणाचे निर्बंध घातले त्यांच्या विरोधात हा आवाज उठवण्यात आलेला आहे. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये अनेकांनी हजेरी लावली. यावेळेस ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली आहे. जोपर्यंत आपल्यात मराठीपणा आहे तोपर्यंत संस्कृती टिकणार असं देखील ते म्हणाले. डोंबिवलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत झालंय. दरम्यान डोंबिवलीमधील या शोभायात्रेमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावामध्ये तरुण वर्ग सहभागी झाला असल्याचं बघायला मिळालं. मराठी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पारंपरिक वेशभूषा करत महिला शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या. डोंबिवलीमध्ये मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. इतर उत्साही पथक सदस्यांसोबत त्यानं ढोलवादन केलं. डोंबिवलीमधल्या पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. डोंबिवलीच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन या दरम्यान घडलं. कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आली. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष आहे. कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरातून या स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेमध्ये ढोल ताशांचं पथक, लेझिम पथकही सहभागी झालं होतं. आज हिंदू नवीन वर्षानिमित्त याशिवाय गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपिनेश्वर न्यासाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपिनेश्वराच्या पालखीचं पूजन केल्यानंतर पालखीला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये गुढीपाडव्याचा चांगलाच उत्साह बघायला मिळालेला आहे. तर या दरम्यान सकाळी पहाटे नागपूरमध्ये 8 रस्ता चौकाच्या मुख्य रस्त्यावर शोभायात्रा निघाली. ढोल ताशा पथकानं उत्साहात ढोलवादन केलं. तरुणाईचा उत्साह देखील यावेळेस गगनात मावेनासा बघायला मिळाला. नागपूरमध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळालाय. भव्य शोभायात्रा निघाली. यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला. दरम्यान या चिमुकल्यांनी भन्नाट ताशावादन केलेलं आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट झाली. फुलांच्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून गेलं. झेंडू, जिप्सी गुलाब, आष्टर आदी फुलांची सजावट या ठिकाणी बघायला मिळाली. गुढीपाडव्यानिमित्त सांगलीमध्ये सूर पहाटेचं आयोजन करण्यात आलं. मराठी गीतांच्या मैफिलीने नवीन वर्षाची सुरुवात झाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आजचा सण असल्यानं आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या स्वागताचा जल्लोष नाशिकमध्ये सुद्धा बघायला मिळालेला आहे. या दरम्यान शहरात अनेक ठिकाणी ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा नवीन वर्षाचा उत्साह दिसलाय. साईबाबा मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांच्या पत्नीसह गुढी उभारली आहे. सणानिमित्त मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं आहे. कोल्हापूरमध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय. पट्टकोणटोली हे गाव अतिसंवेदनशील असल्यानं या संपूर्ण गावात कोणत्याही महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. मात्र मध्यरात्री गनिमी कावा करत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. नांदेड शहरात भव्य शोभायात्रेने मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं. चैतन्यनगरमधील शिवमंदिर ते वामनराव पावडे मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळेस महिला डोक्यावर कलश आणि हातात झेंडा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. तिकडे नांदेडमध्ये माहूर गडावरती चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन झालं. गुढीपाडव्यानिमित्त गडावरती घटस्थापना आणि मुख्य ध्वज उभारण्यात आला. रेणुका मातेला सर्व अलंकार घालून महापूजा करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा झाली. देवीची पहाटे 4 वाजता आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली. गुढीपाडवा आणि नवीन वर्षानिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांची लगबग बघायला मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल झाले. सध्या आपण बघितलं तर गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूर देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट करून सजवण्यात आले. फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचा गाभारा मनमोहक दिसतोय. विविध देशी विदेशी फुलांच्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली. ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या 12 एप्रिलपर्यंत सुरू असेल. दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यांमधून लाखो भाविक चैत्र यात्रेसाठी एकविरा गडावर उपस्थित राहत असतात. अकोल्यामध्ये गुढीपाडवा आणि ईदनिमित्त अकोला पोलीस दलानं शहरातल्या प्रमुख मार्गावर पथसंचलन केलं. रमजान ईद उत्सव शांततेत होण्याच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस विभागानं गांधी रोड, टिळक रोड, कोतवाली मार्ग, मुख्य अशा मार्गावरून पथसंचलन सुद्धा केलं. बदलापूरमध्ये 2 दिवस खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवामध्ये गौतमी पाटीलच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली आहे. खानदेशी गायक सचिन कुमावत आणि अंजना वर्लेकर यांच्या ऐराणी गाण्यांवरती रसिकांना ठेका धरला. जेजुरीमधल्या खंडोबाच्या चरणी एका भक्तानं तब्बल 20 लाखांचं सोनं अर्पण केलेलं आहे. जय मल्हार लिखित सोन्याची पाटी भेट म्हणून देण्यात आलेली आहे. बीडमधल्या मच्छिंद्रनाथ गडावरती बाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी यात्रा सोहळ्यामध्ये सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखो भाविकांची या यात्रेसाठी उपस्थिती बघायला मिळाली. 12 महिन्यांमध्ये एकदाच हे समाधी मंदिर उघडतं. बदलापूरमध्ये शिरगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये 2 दिवस खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवाचं आयोजन झालं. यावेळेस गौतमी पाटीलच्या गाण्यावर तरुणाई थिरकली. खानदेशी गायक सचिन कुमावत आणि अंजना वर्लेकर यांच्या ऐराणी गाण्यांवर देखील रसिकांनी ठेका धरला. गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 1000 चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आलेली आहे. विक्रोळीच्या गणेश मंदिरात ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी रांगोळी कलाकार विनोद कोळी यांनी तब्बल 14 तास परिश्रम घेतलेले. या मैदानामध्ये ही रांगोळी उठून दिसते.
कुडाळ या ठिकाणी महायुतीच्या वतीने शिमगोत्सव आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। कोकणच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या शिमगोत्सवामध्ये भव्य दिव्य चित्ररथ देखाव्यातून कलाविष्कारांचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले। नाकात नथ, डोळ्यावर गॉगल आणि नऊवारी साडी आणि महिला बुलेटवर स्वार। मुंबईमध्ये गुढीपाडव्याची क्रेजच न्यारी। तर डोळ्यावरती किंवा पदरावरती दबंग स्टाईलने बनवलेला गॉगल आणि डझनभर बांगड्या घातलेला तो हार, बुलेटच्या हँडलवर असा कडक लुक मराठमोळ्या तरुणींचा आज बघायला मिळालाय, तो देखील शोभायात्रेमध्ये। गिरगावहून याचा आढावा आमचा प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला। चला बघूया। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षी गिरगावमध्ये रॅलीज निघतात। महिलाच्या पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी सजलेल्या पाहायला मिळत आहे। आपण म्हणतो की आपली भाषा जी आहे ती इतकी सुंदर आहे की आपण तिला सराखोपर ठेवली पाहिजे। या वर्षीची ॲक्च्युली आमची गुढीपाडव्याची थीमच आहे, मातृभाषेला अनुसरून आहे। त्यामुळे मी हा चंद्र बनवला आहे माय मराठीचा। यंदाचं 3रं वर्ष आहे। सो आधी पहिल्यांदा मी टिळकांचा जो पेहराव असतो तो केला होता, तर यावेळेला मोर हा जरा युनिक काहीतरी हवं होतं म्हणून हे डेकोरेशन केलं। आणि महिला शक्ती या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न असतो। कॅमेरापर्सन प्रवीण वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आपण बघितलं गिरगावमध्ये नेमकी कशी नवीन वर्षाची स्वागताची तयारी होती। राज्यभरात विविध मंदिरांमध्ये सुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातोय। महाराष्ट्राची आई कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा सुद्धा करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळते। याशिवाय त्यानंतर मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आलेली आहे। गुढीपाडव्याच्या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील विविध देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट झाली आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला बघायला मिळालेला आहे। या दरम्यान जर आपण बघितलं तर साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली। साईबाबांच्या मूर्तीला आभूषणांसह साखरेच्या गाठी देखील यावेळेस परिधान करण्यात आल्या। कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात देखील विधिवत गुढी उभारण्यात आली आहे। मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर दगडूशेठ मंदिरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही 5 ठिकाणची दृश्य आहे। गुढी आनंदाची, गुढी चैतन्याची, गुढी नवीन वर्षाची आता उभारली गेलेली आहे। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर नवीन वर्षाचं स्वागत सर्वांनी जल्लोषात, आनंदात, उत्साहात केलेलं आहे। सर्वजण या आनंदाच्या रंगात न्हाऊन गेले असल्याचं बघायला मिळालं। गिरगावच्या शोभायात्रेमध्ये मराठी कलाकारांनी सहभाग घेतला असल्याचं बघायला मिळालंय। यामध्ये अभिनेत्री सई तामणकर, प्रसाद ओक याशिवाय समीर चौगुलेंचाही सहभाग बघायला मिळाला। त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी बातचीत केली। बघूया। मला असं वाटतं नातं जपणं हीच आपली संस्कृती आहे मुळात। सगळ्यात पहिलं लहानपणापासून आपल्यावर संस्कार होतात ते नातं जपण्याचं, की मोठा माणूस आला की उठून उभं राहायचं, त्याच्या पाया पडायचं किंवा त्यांचे आशीर्वाद घ्यायचे। हे एक प्रकारचं नातं जपणंच आहे आणि हीच आपली संस्कृती आहे। ते असं वर्षाचा संकल्प सहसा करत नाही, आजचं काम उत्तम करायचं एवढा माझा संकल्प असतो। पण मला असं वाटतं की हे वर्ष नवीन पाण्यात उड्या मारायचं वर्ष आहे आणि मी ते खूप एन्जॉय करते, कामाच्या बाबतीत पण पर्सनल आयुष्यात पण। त्यामुळे मला त्याची आत्ता खूप मजा येते आणि वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब सिरीज लोकांना बघायला मिळतात, त्याचं कौतुक होतं, त्याचं खूप समाधान आहे। आणि यानंतर पुढे पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। मुलुंड पश्चिममध्ये जलवाहिनीला गळती लागलेली आहे। टी विभागातील काही भागामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत सुद्धा झाला। पालिकेच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे 10 ते 12 तासांचा कालावधी लागेल। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबईमधील विविध मैदानांच्या स्वच्छतेसाठी मुंबई पालिका एक विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे। पालिकेच्या मालकीच्या नसलेल्या मैदानांमध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। पुढील आठवड्यापासून शाळांचे देखील स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाणार आहे। अस्वच्छता मिटवली जाणार आहे।
तिकडे पुण्यात केशवनगरच्या खराडी नदीपात्रावरील पुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून रखडलं. ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली. त्यासाठी त्यांनी पुलावर शोले स्टाईलने पुलावर उभं राहत केक कापत आंदोलन केलं. आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.